कारंजा आष्टी तालुक्यासह इतर परिसरात मुसळधार पाऊस, उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा, तर काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. वर्ध्यातील कारंजा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे गावातील घरांचे पत्रे उडाले. यामध्ये वादळी 5 ते 6 घरांचं नुकसान. लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसामुळे भाजीपाल्यासह फळबागांचं नुकसान, तर जिल्ह्यातील 27 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याची कृषी विभागाची प्राथमिक माहिती. मीरा भाईंदरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे उत्तनमधील सुक्या मासळीला फटका. लाखोंचं नुकसान झाल्यानं कोळी बांधव हवालदिल. वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. सलग 6व्या दिवशी पावसाचा जोर कायम. खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग. सोलापूरची बोरी नदी प्रवाहित. नदीचं पाणी अक्कलकोटच्या किणी सुलतानपूरमध्ये पोहोचलं. नदीचं पाणी प्रवाहित झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अकोल्यातील दानापूरमध्ये अवकाळी पाऊस. पिकांना फटका, तर रस्त्यावर झाड पडल्यानं रस्तेही बंद. सांगलीच्या पलूस तालुक्यात वादळी पावसाचा द्राक्ष शेतीला फटका. द्राक्ष बागेवर कोसळले आंब्याचे झाड. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. नाशिकमध्ये सलग 9व्या दिवशी अवकाळीचा तडाखा. सिन्नर तालुक्यात अवकाळीमुळे 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू. वादळी वाऱ्यामुळे संगमनेरमध्ये 10 ते 15 घरं जमीनदोस्त झाली आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.